लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत थेऊर परिसरात डुप्लिकेट गुटखा बनविण्याच्या गोडाऊनवर नार्को टेस्ट डिपार्टमेंट युनिट 2 कडून धाड मारण्यात आली. सुमारे 1 कोटीहून अधिक रुपयांचा बोगस गुटखा सापडला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकातील राजेश शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदीप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, शुभांगी माळसेकर, दिनेश बाष्टेवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला. आज रोजी पहाटे आम्ही लोणी काळभोर हद्दीमध्ये गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक 2 पुणे शहर गस्त घालत असताना आम्हाला एक गोपनीय बातमी मिळाली की कांबळे वस्ती येथील शेतामध्ये जो प्रतिबंधित पान मसाला आणि तंबाखू आहे तो विक्री करता ठेवलेला आहे. यावरून आम्ही सदर ठिकाणी आलो असता सदर ठिकाणी आम्हाला एका गोडाऊनमध्ये 40 ते 50 लाख अंदाजे किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूचा माल मिळून आला. आजूबाजूला पाहणी केली असता इतरही 1-2 गोडाऊनमध्ये आम्हाला काही माल मिळून आला. त्यानंतर त्यापासून गोडाऊनपासून एक 50 मीटर अंतरावरती आम्हाला कळलं की इथे एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये आम्ही प्रवेश केला असता सदर ठिकाणी एक अशा प्रकारची एक मशीन तिथे मिळून आली, ज्यामध्ये आल्यानंतर इथं बनावट RMD करता जो सुगंधित तंबाखू लागते त्याची बनावट तंबाखू बनवण्याचं काम या मशीनद्वारे बनवण्याचं काम चालू होतं. सदरची मशीन आणि त्याचबरोबर जे कच्चं रॉ मटेरियल जे वापरलेलं आहे बनावट गुटखा आणि त्याचबरोबर बनावट सुगंधित सुपारी तयार करण्याकरता हे संपूर्ण मशीन या ठिकाणी, त्याचबरोबर हे संपूर्ण रॉ मटेरियल बनावट पुठ्ठे जे वेगवेगळे मशिनरीज याकरता वापरलेले आहेत ते देखील आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. पुढील कारवाई सुरू असून एकूण 4 आरोपींना आम्ही आता तपासात ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. अंदाजे मुद्देमाल किती रुपये? अंदाजे जवळपास 1 कोटीच्या आसपास हा मुद्देमाल आहे. निश्चित आकडा आपल्याला कळवू. याच्यामध्ये साधारण आरोपी आता पकडले किती आणि आतापर्यंत आम्ही एकूण 4 आरोपींना अटक केलेलं आहे. यातील एक आणखी आरोपीबाबतचा या अटक आरोपीबाबत करून आम्ही तपास करत आहोत.